मी 1 2 3 म्हटलं ना, सगळ्यांनी डोळे झाकायचे. ओके. हा, आणि माझा मंत्र पूर्ण झाला की मग आपल्या सगळ्यांना घ्यायचा. ओके. हा, ज्यांना येत असेल त्यांनी खूप छान घ्यायचंय, ज्यांना येत नाही त्यांनी फक्त ध्यान लावायचंय. ओके. 1 2 3 सगळ्यांनी डोळे झाकायचे. मी मंत्राचा उच्चार करणार आहे. ओके. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. 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 सर्वांनी हळूहळू डोळे उघडायचे. जय श्रीराम. बघा, या धावपळीच्या जीवनामध्ये आपण सगळे खूप बिझी आहात. आपण सगळ्यांचं शेड्यूल खूप बिझी आहे आणि प्रत्येक व्यक्ती प्रपंचिक आहे. आणि प्रपंचामधून आपल्याला देवाचं नामचिंतन करण्यासाठी किंवा साधूच्या दर्शनाला जाण्यासाठी किंवा घर सोडण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आपण सगळे बिझी लोक आहात. पण भगवान परमात्मा ही सृष्टी सांभाळत असताना त्याचे जे ज्ञानचक्षु आहेत भगवान परमात्माचे, ते प्रत्येक जीवाला मुंगीपासून हातीपर्यंत, नदीपासून समुद्रापर्यंत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत, ज्ञानापासून अज्ञानापर्यंत आणि संन्याशापासून योग्यापर्यंत भगवान परमात्मा त्याच्या ज्ञानचक्षूंनी न्याहाळत आहेत. हो, महाभारत सगळ्यांना माहीत आहे. रामायण सगळ्यांना माहीत आहे ना. हो, महाभारतामध्ये कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालं. आपण सगळे बघताय, माहीत आहे ना सगळ्यांना. आणि त्या युद्धामध्ये सुईच्या टोका इतकी पण जमीन किंवा राज्य आम्ही पांडवांना देणार नाही युद्धाशिवाय, असा दुर्योधन म्हणत होता. आणि ज्यावेळेस पूर्ण युद्ध झालं, विजय कोणाचा झाला? विजय पांडवांचा झाला. का बरं? द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि त्या पांडवांचा विजय का बरं झाला? तर पांडवांकडे नीती होती, धर्म होता, प्रेम होतं, जिव्हाळा होता, भक्ती होती आणि सत्य होतं. कौरवांकडे जे पांडवांकडे होतं ते कौरवांकडे होतं का? नाहीये. बरोबर आहे. म्हणजे रक्ताचे नाते, सख्खे चुलत भाऊ आहे ना. म्हणजे कौरवांचे आणि पांडवांचे जे बाप होते ते सख्खे भाऊ ना. एका आईवडिलांनी त्यांना जन्माला घातलेलं. बरोबर आहे ना. आणि दुर्योधनासारखा बुद्धीपासून नेहमी दूर आहे. दुशासनासारखा, कंस मामासारखा किंवा शकुनी मामासारखा
आणि धृतराष्ट्रासारखा राजा ज्या व्यासपीठावरती आहे, ज्या व्यासपीठावरती जी व्यक्ती बसलेली आहे ती व्यक्ती ज्ञान चक्षुंनी पूर्ण पाहिजे. ज्ञान, वैराग्य, प्रजेप्रती प्रेम, धर्माप्रती प्रेम, भगवंताप्रती प्रेम त्या व्यक्तीला पाहिजे. निष्पाप ती व्यक्ती असली पाहिजे. त्या व्यक्तीची वाणी इतकी गोड असली पाहिजे, तिच्या वाणीने जगाचं कल्याण होऊ शकतं. आणि म्हणून मी आज गायत्री मंत्राचा उच्चार आपल्या सगळ्या सज्जनांना करायला लावला. ज्या वेळेस पांडवांचा विजय झाला, कौरव हारले गेले, मेले गेले, आणि भगवान परमात्माला असं वाटलं, चला ठीक आहे, आता ज्याची त्याला जसं सगळं दिलेलं आहे, ज्याच्या त्याच्या प्रलब्धाने, ज्याच्या ज्याच्या साधनेने त्याला मिळालेलं आहे, तर आता आपण द्वारकेला जाऊ. आणि भगवान परमात्मा जेव्हा द्वारकेला निघाले तेव्हाच माता कुंतीला प्रचंड दुःख झालं. माता भगवान परमात्माने विचारलं कुंतीला की आईसाहेब, नाते फार लोकांनी जपले पाहिजे, पण भगवान परमात्माने सांगितलं नातं म्हणून नको, तुझं आणि माझं नातं काय आहे? हो, कुंतीचं आणि भगवंताचं, भक्ताचं आणि भगवंताचं नातं होतं. म्हणजे नाते हे प्रेमाचे होते, रक्ताचे नाते त्यांनी धरलेले नव्हते. आणि कृष्ण हा जरीही मनुष्य देह धारण करून आला असला तरी कृष्ण हा ईश्वरच आहे, आणि कुंतीला माहित होतं. आणि कुंती नाराज झाली आणि विचारलं, देवाने कृष्णाने विचारलं की आता तुम्ही माझ्याकडे मागा. तर तिनं भगवंताला दुःख मागितलं. कुंतीनं काय मागितलं? दुःख मागितलं. आणि मग ज्या वेळेस कुंतीनं दुःख मागितलं भगवंताला, तर भगवंतानं सांगितलं, तुझ्यासारखे एवढे दुःख मला नाही वाटत की कुणी भोगले असतील. म्हणजे प्रत्येक दुःखाची आठवण करून अक्षरशः 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञानवास, किंवा बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचं दुःखाची सगळ्या आठवण करून दिली कुंतीला. आणि एवढं दुःख असून सध्या तू परत दुःख मागते. आता तुला तू राजगादीवरती तुझे सगळे मुलं आहेत, आता सगळं वैभव आलेलं आहे, सगळा आनंद आहे, आणि परत तुला दुःख पाहिजेचं कारण सांग. तर भगवान श्रीकृष्णाला कुंती सांगत होती, बघ देवा, एवढे दुःख होते, पण त्या दुःखामध्ये तू सोबत होता आणि त्या दुःखामध्ये सुख होतं. जर आता तू आम्हाला सोडून जात असतील तर याच्यापेक्षा दुसरं दुःख कोणतं आहे? अरे बाबा, तो 12 वर्षाचा वनवास चांगला होता, 1 वर्षाचा अज्ञानवास चांगला होता. म्हणजे आम्हाला भिक्षा मागून खावा लागलं. म्हणजे राजाचा राजकुमार भिक्षान्न जेव्हा मागून खातो. हो, बघा, मनुष्याला जगण्यासाठी सन्मान, प्रतिष्ठा फार महत्वाची आहे, रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. आणि प्रत्येक जीवाला, म्हणजे अक्षरशः आपलं छोटंसं लेकरू असलं ना, आपण जर त्याला त्याच्या मित्रांच्या समोर एखादी चापट मारली, रागावून बोललात, तर तो आपल्यावर मोठे मोठे डोळे वाचतो. तुम्हाला काही कळतं का? माझे मित्र आहेत तेवढे, बरोबर आहे की नाही? किंवा माझ्या क्लासमध्ये तुम्ही माझा अपमान केला, माझ्या मित्रांसमोर माझा अपमान केला. म्हणजे छोट्याशा लेकराला असं वाटतं की माझ्या मित्रांसमोर अपमान होऊ नये. तर पांडवांवरती कशा कशा प्रकारे सर्व अंगाने आंधळा असणारा दुशासन, अक्षरशः म्हणजे दुशासनाने द्रौपदीला, माता समान भाऊजाईला आणून दुर्योधनाच्या मांडीवरती बसवलं केस धरून. सगळे विद्वान मंडळी तिथे होती. म्हणजे जेवढा पांडवांचा अपमान झाला, दुःख त्यांना मिळालं, मला नाही वाटत एवढं दुःख कोणाला मिळालं असेल. मग भगवान परमात्माला कुंती सांगत होती की देवा, प्रत्येक दुःखामध्ये तुझा धावा घेतल्याच्या नंतर तू प्रत्यक्षात धावून यायचाच कृष्णा. आणि आता जर तू आम्हाला सोडून जात असतील, ते राज्य काय कामाचं आहे, सुख काय कामाचं आहे सांगा तुम्ही. तर कृष्णा, दुःखामध्ये तू आहेस. जेव्हा माणसाला प्रचंड दुःख होतं माणसाला, तर माणूस देवाचं नाव घेतो.
हे आनंद असेल सगळा तर तुझं नाव मुखात येणार नाहीये. दुःख का पाहिजे तर कृष्णा तुझी आठवण आली पाहिजे, तुझा धावा आम्ही केला पाहिजे आणि सदा सर्वदा तुझ्या मंगल नामाचा उच्चार झाला पाहिजे. हो, माता कुंतीसाठी तर जोरात टाळा व्हायला पाहिजे. मी हा प्रसंग तुम्हाला का सांगितला सांगा बरं. याचं कारण आहे, प्रपंचिक मनुष्याला एक सुख भेटलं की दुसऱ्या सुखाची अपेक्षा करतो, दुसरं भेटलं की तिसऱ्या सुखाची अपेक्षा करतो. बरोबर आहे सुखामध्ये, पण दुःख जायला काही राजी नाहीये. हो, पण जे सज्जन, जे महात्मे, जे ज्ञानी महात्मे आहेत, जे सदा सर्वदा त्या मंगल भगवंताचं चिंतन करतात, मंगल भगवंताच्या नामाचं चिंतन करतात, सदा सर्वदा देवाच्या संतांच्या गुरुवर्यांच्या सान्निध्यात आहेत, ते निष्पाप लोक, ते लोक सुखी आहेत. हो, मी यासाठी हा प्रसंग सांगितला की आपण जरी प्रश्नाच्या निमित्तानं आलेले आहात तरी आपल्याला थोडीशी जाणीव असली पाहिजे की अशी कोणती शक्ती आहे माझ्यावर कृपा करणारी की एका साधूच्या चरणात आणून सोडलं इथे फुकट. कसल्याही प्रकारची साधना नाही, दान दक्षिणा नाहीये. हो, बघा तुम्ही, कारण की खूप महत् पुण्याने, खूप मोठ्या पुण्याने, बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठले आवडी. अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय भगवंत आपल्याला प्राप्त होत नाहीये. आणि भगवंत प्राप्त होणं फार सोपं आहे सज्जनांनो. त्याचं नाम, चिंतन, दान, धर्म करून त्याच्या सुखाची प्राप्ती करू शकतात. पण संत साधू मिळणं फार अवघड आहे. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत का? तर मी सांगेल, देवापेक्षा संत श्रेष्ठ नाहीये, पण संत प्राप्त झाल्याशिवाय तो देवही प्राप्त होत नाहीये. देतो तुम्हाला, प्रश्न तुमचे सोडवतो. देव केव्हा आपल्यावरती प्रेम करतो? जेव्हा संतांवरती, गुरूंवरती आपण प्रेम करतात तेव्हा देव आपल्यावरती प्रेम करतो. देव तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती देतो. देव तुम्हाला रिद्धी सिद्धी सगळ्या गोष्टी तुमच्या भक्ती अनुसार देतात. एखादा व्यक्ती जर दान धर्म करत असेल, हो, दानानं त्याच्या धनाची शुद्धी होते, श्रमदानानं शरीराची शुद्धी होते आणि नामचिंतनाने अंतर्मनाची शुद्धी होते. हो, हे तिन्ही दान आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. हो, कारण की लोक अपेक्षा करतात सद्गुरूची सेवा मिळावी म्हणून. कुंतीने भगवंताकडे का दुःख मागितल्याचं कारण आहे की भगवंताची, श्रीकृष्णाची आठवण झाली पाहिजे. श्रीकृष्णाची कृपा नेहमी आपल्यावरती असली पाहिजे. आणि देवाचं चिंतन करणारा माणूस आध्यात्मिक असतो, तो लोभी नसतो, तो स्वार्थी नसतो, तो धनाची, मानाची, सन्मानाची अपेक्षा करत नाहीये. म्हणून मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय, इथे आल्याच्या नंतर ना माझ्या फक्त 2च गोष्टी फॉलो करत जा. इथे रामनामाची वही श्रीराम शक्तिपीठामध्ये भेटते. मी भगवान परमात्माला, हनुमंतराला एकच विनंती करतो रोज की भगवान परमात्मा शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत माझं कार्य आहे तोपर्यंत तुझ्या मंगल नामाचं चिंतन घडू दे, समाजाची सेवा घडू दे. हो, तर गुरुदेवाने जे निर्माण केलेले ग्रंथ आहेत, हे ग्रंथ आध्यात्मिक ग्रंथ आहेत. गुरूंचं महत्व, साधूंचं महत्व, नामाचं महत्व, देवाचं महत्व, राष्ट्राचं महत्व, निसर्गाचं महत्व, जीवनाचं महत्व त्या ग्रंथामध्ये गुरुदेवाने टिपलेलं आहे. सज्जनांनो, 2च गोष्टी फॉलो करायचा. एक, राम नामाची वही लिहित जा आणि जे ग्रंथ साहित्य आहे तुम्ही घरामध्ये गेलेले आहेत, घरामध्ये घेऊन गेलेले आहात, घरामध्ये ग्रंथ आहे तुमच्या, चाहे श्रीराम शक्तिपीठाचा रामनामाची साधना असो, रामनामाची अमृतधारा असो, किंवा श्री गुरु अमृत गाथा असो, कोणताही ग्रंथ असो, किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये श्रीमद भागवत आहे, तुमच्या देवाऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे, कोणताही ग्रंथ असो, किंवा नवनाथ ग्रंथ आहे, कोणताही ग्रंथ असो, त्याचे 4 चरण जर तुम्ही वाचले, 2 चरण जर वाचले, तर मला असं वाटतं की हा भवसागरातून वाचाल. हो, प्रपंच हा मायावी आहे. माणसाच्या आशा अपेक्षा पूर्ण होत नाहीये आणि माणूस सदा सर्वदा 2-3 टाइम खातो तरी पण दुःखी आहे. हो, 12-12 तास झोपतो तरी पण दुःखी आहे. एवढ्या गळ्यात फुलाच्या माळा आहेत तरी दुःखी आहे.
एवढं बँक बॅलन्स आहे तरी दुःखी आहे, एवढी संपत्ती तरी दुःखी आहे, एवढं लोकांचे अपमान करतोय तरी दुःखी आहे, एवढे लोक त्याला सन्मान देतात तरी दुःखी आहे, सदा हसतोय तरी रडतोय. मग कशाने आनंद मिळणार आहे सांगा बरं? तर आनंद देणारी ही रामनामाची वही आहे सज्जनांनो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नामम वरानने. हो, भगवान तुलसीदास म्हणतात, हनुमंतराला विनंती करतात. भगवान तुलसीदासाने संत तुलसीदासाने हनुमान चालीसाची रचना केलेली आहे. भगवान परमात्माच्या कृपेनं, हनुमंतरायाच्या कृपेनं, भगवान विश्वनाथाच्या कृपेनं. तुलसीदास म्हणतात, बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहु मोई हरऊ कलेश विकार. हनुमंता, माझ्या काही बुद्धीचे जे काही दोष आहेत, तुझ्या चरण कमलाची धूल माझ्यावरती पडेल. हो, तुझ्या मंगल नामाचा उच्चार होईल आणि माझे सगळे गुणदोष नाहीसे होतील आणि मग मला प्रकाशमय त्या नामाची ओळख होईल. हो सज्जनानो, जीवन जगत असताना चहाची आपल्याला बरोबर आठवण होते, तलफ होते, बरोबर आहे ना? जेवण जर वेळेवर नाही आलं तर आपण कशा कशा प्रकारचे शब्द प्रयोग करतात किंवा आपली चिडचिड होते, राग येतो आपल्याला, बरोबर का नाही? झोपेच्या टायमाला कोणी जर कॉल करत असेल, फोन करत असेल, मेसेज करत असेल तर आपण रिसीव्ह नाही करत, आपण उचलत नाही किंवा आपण सायलेंट करून ठेवतात. म्हणजे आपल्या स्वतःच्या सुखासाठी आपण सगळं प्रयोजन करतात, बरोबर आहे का नाही? आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण करतात. तर मला असं वाटतं हे क्षणिक सुख आहे, पण चिरकाल सुख कोणतं आहे? तर सद्गुरूचं सान्निध्य आणि भगवंताचं मंगल नाम. हो, ह्या गोष्टी जर आपण सगळ्यांनी केला तर सज्जनांनो, हनुमंतराकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, तुमच्या मनोकामना पूर्ण करो. आणि आज तुम्ही माझ्याकडे आणि हनुमंतराकडे जे जे मागाल ना ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी.